जर तुम्हीही शेतकरी आहात आणि तुम्हालाही सर्व शासकीय योजनांचं अनुदान हवं आहे, तर हा शासन निर्णय फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. कारण की 11 तारखेला एक शासन निर्णय आला आहे, 11 एप्रिलला. जर तुम्ही हे नाही केलं, तर तुम्हाला यापुढे कृषी विभागाच्या कोणत्याच शासन योजनेचा लाभ भेटणार नाहीये. तर हा शासन निर्णय काय आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय काय काम करायचंय आणि त्याच्यामध्ये किती अनुदान आणि कुणाकुणाला कोणकोणते अनुदान आहेत आणि ते कसे मिळणार आहे याबद्दल आपण जाणून घेऊया. तर आपण बघू हा शासन निर्णय नेमकं काय सांगतो. तर सुरुवातीला आपण हे जाणून घेणार आहोत की गुगलवरती गेल्यानंतर आपल्याला त्याच्यामधून शासन निर्णय डाउनलोड कसा करता येतो. तर सुरुवातीला आपल्याला इथे टाईप करायचं आहे शासन निर्णय. तर तुम्ही इथे शासन निर्णय टाईप केल्यानंतर आपल्याला तिथे एक वेबसाईट दिसणार आहे. त्या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला विभाग निवडायचा आहे. इथे भरपूर विभाग असतात आणि ह्या विभागापैकी आपल्याला जो आवश्यक विभाग आहे, म्हणजे ज्याच्याशी आपल्याला काम आहे, असा विभाग आपल्याला इथे निवडायचा आहे. आणि इथे गेल्यानंतर आता आपल्याला कृषी विभागाचा जी आर हवा आहे, तर आपण कृषी विभाग इथे निवडलेला आहे. आपल्याला 11 तारखेचा जी आर हवा आहे, तर इथे आपण तारीख पण 11 तारीख निवडलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे जो आहे तो कॅप्चा टाकायचा आहे. जो कॅप्चा जो होता तो कॅप्चा आपण इथे टाकलेला आहे. त्याच्यानंतर कॅप्चा पूर्ण झाल्यानंतर आपण शोधावरती क्लिक केले. आपण शोधावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे जी आर दिसतात. ॲग्रीस्टॅक संदर्भातचा जो जी आर आहे तो परत आपण इथे डाउनलोड करायचा आहे. आणि जी आर डाउनलोड केल्यानंतर इथे आपल्याला अ, दिसणार आहे की याच्यामध्ये 11 तारखेला 11 एप्रिल 2025ला जो जी आर दिलेला आहे त्याच्यामध्ये इथे आपल्याला माहिती दिसते. त्याच्यामध्ये सुरुवातीला त्यांनी माहिती दिलेली आहे की कृषी विभागाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनासाठी लाभासाठी शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय डी दिनांक 15 एप्रिल पासून अनिवार्य करण्यात आलेला आहे. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना राबविणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य आहे. त्याबाबत त्या संबंधित पोर्टल संकेतस्थळे ऑनलाईन समन्वय साधून तांत्रिक सुधारणा करण्याबाबत कृषी आयुक्तांनाही सांगितलेलं आहे. तसेच आपल्याला याच्यामध्ये अशी माहिती दिलेली आहे की जी आपली पीक पाहणी DCS आहे त्याबद्दलही इथं आपल्याला माहिती दिलेली आहे. तसेच आपल्याला या जी आर मध्ये कुठे काढायचा, कसा काढायचा, तर त्याबाबत आपल्याला CSC सेंटर असतील किंवा ग्राम विकास समिती असतील, तर याबाबतही आपल्याला इथे या शासन निर्णयामध्ये माहिती पूर्णपणे दिलेली आहे. तसेच आपल्याला याबाबत अधिक माहिती हवी असेल तर आपण जी आर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही डाउनलोड करू शकता आणि डाउनलोड करून पूर्ण माहिती वाचून आपण CSC सेंटर मार्फत ही फार्मर आय डी कसा काढू शकता याची माहिती दिलेली आहे. तर ज्यांनी आजपर्यंत फार्मर आय डी काढलेला नाहीये त्यांनी आता आणि लगेच जायचं आहे, आपला फार्मर आय डी काढून घ्यायचा आहे व सर्व शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा आहे. प्रधान सचिवामार्फत हा शासन निर्णय आहे. ही जी आरची माहिती तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरली असेल तर शेअर करा. धन्यवाद.